नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवरती आकारला जाणारा NA कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे जुन्या किंवा नवीन कुठल्याही बांधकामावरती हा कर आकारला जाणार नाही. तसेच पूर्वीची थकबाकी देखील शासनानं माफ केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषक कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरती महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलंय. शहरी भागातील बांधकामांवरील जागांवरती अकृषक कर आकारला जात होता. 10 मार्च 2026 रोजी शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार हा कर आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या बांधकामांवरती आकारलेला कर रद्द केला जाणार का? तसेच भविष्यामध्ये बांधकाम परवानगी देताना हा कर बांधकाम व्यावसायिकाकडनं एक रकमी वसूल केला जाणार का? असे 2 प्रश्न देखील उपस्थित त्यांनी केले. तर यामध्ये राज्य सरकारनं अकृषी कर हा पूर्णपणे रद्द केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे जुनी किंवा नवीन अशी कुठलीही बांधकामं असतील तर त्यांच्यावरती आता NA कर आकारला जाणार नाही. यापूर्वी आकारलेला कर तसेच थकबाकी देखील शासनानं माफ केली. त्यामुळे राज्यातील गृहनिर्माण संस्था आणि फ्लॅट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच त्याचं रूपांतर करासंदर्भातील शासनानं सुलभ पद्धतीनं लागू केलं असल्याचंही सांगितलं. त्यामुळे 2001 पूर्वी झालेल्या बांधकामासाठी 2001च्या रेडिरेकनर दराच्या 0.010% इतका दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर 1000 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी लागू राहील असंही बावनकुळे म्हणाले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हाऊसिंग सोसायट्यांना NA टॅक्स भरण्याची काही गरज नाही आणि थकबाकी देखील राज्य शासनानं माफ केलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.